भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवरती आल्यानंतर त्यांच्या होम पिचवर म्हणजेच त्यांच्या स्वतःच्या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षानं जोरदार लढत दिली। भाजप अध्यक्षांच्या हाय प्रोफाईल मतदारसंघामध्ये जेनझी गेम चेंजर ठरलाय। बांकीपूरमध्ये जनसुराज्य पक्षाचे प्रशांत किशोर यांचा ऐतिहासिक विजय झालाय। गेल्या वर्षी झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला भोपळाही फोडता आला नव्हता। पोटनिवडणुकीमध्ये प्रशांत किशोर यांचा विजय म्हणजेच भाजपच्या प्रतिष्ठेला धक्का मानला जातोय। जनता ने बड़ा स्पष्ट ये अपनी ओर से और बिहार के लोगों की ओर से ये मत दिया है कि भाजपा के केंद्रीय नेतृत्व को ये सोचना चाहिए, विचार करना चाहिए और बिहार के हित में, बिहार के बच्चों के हित में बिहार में एक अच्छे व्यक्ति को, चरित्रवान और काबिल व्यक्ति को बिहार की कमान सौंपनी चाहिए। बिहार में हर हालत में शिक्षा हो, रोजगार हो, पलायन रुके, यही संदेश मैं इस जीत में देखता हूं। आज अरविंद केजरीवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरावरती मोर्चा काढणार आहेत। E20 पेट्रोल विरोधामध्ये देशभरातून आलेली निवेदनं पंतप्रधानांना देण्यासाठी ते थेट त्यांच्या घरी जाणार असल्याची घोषणा केजरीवाल यांनी केली आहे। E20 पेट्रोलमुळे वाहनधारक आणि सामान्य जनतेला होणारा त्रास याकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे। लगभग 2,33,238 लोगों ने ये पिटीशन साइन की है मात्र कुछ दिनों के अंदर। ये सारी पिटीशंस की कॉपीज आप लोगों के सामने हैं। तो कल प्रधानमंत्री जी को ये पिटीशन सौंपने के लिए मैं 100 लोगों के साथ 12 बजे अपने दफ्तर से यहाँ से निकलूँगा प्रधानमंत्री जी के घर की तरफ, और ये पिटीशंस हम चाहते हैं कि पर्सनली उनको हैंड ओवर करके आएँ और उनसे चर्चा करें कि कैसे इथेनॉल जो है वो गलत है और लोग किस तरह से परेशान हैं। मातोश्रीवर झालेल्या ठाणे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये 2 गटात शाब्दिक बाचाबाची झाली आहे। ठाण्यात जिल्हा संघटना अधिक मजबूत करण्यासाठी मातोश्रीवरती बैठकीत चर्चा झाली, ज्यामध्ये आधीचे पदाधिकारी आणि नव्याने नियुक्त करण्यासंदर्भामध्ये चर्चा करण्यात आली। यावेळी उद्धव ठाकरेंच्या समोरच दोन्ही गटामध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। 2 दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती। ही हकालपट्टी आज बैठकीमध्ये वादाचा विषय ठरली आहे। दरम्यान या बैठकीला ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत, आमदार मिलिंद नार्वेकर, माजी आमदार विलास पोतनीस उपस्थित होते। भारतीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवलंय। पक्षाच्या घटनेतील दुरुस्त्यांबाबत आवश्यक कागदपत्र प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आयोगानं दिलेत। आयोगाच्या म्हणण्यानुसार 26 फेब्रुवारी 2026च्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या ठरावामध्ये केवळ कलम 18(1) मध्ये दुरुस्तीचा उल्लेख आहे, मात्र पक्षानं कलम 6, 7, 12, 32 आणि 36 मध्ये देखील बदल केलेत। या बदलांना मान्यता देणारे प्रस्ताव आयोगाला मिळालेले नाहीत, त्यामुळे या दुरुस्त्यांच्या समर्थनार्थ वैध कागदपत्र आणि प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याची मागणी आयोगानं केली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। काही वेळापूर्वी वांद्रे इथल्या SRA कार्यालयामध्ये आयुक्तांची भेट घेतल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला आणि त्यानंतर उपचारांसाठी त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। दरम्यान एकीकडे रायगडच्या पालकमंत्रीपदावरून चर्चा सुरू असताना नाशिकमध्ये छगन भुजबळांना पालकमंत्री करावं अशी मागणी जोर धरू लागली आहे। नागरिकांना खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी नाशिकचं पालकमंत्रीपद भुजबळांना द्यावं अशा आशयाचे बॅनर नाशिक शहरामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने झळकवण्यात आले, मात्र भुजबळांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर हे होर्डिंग्स हटवण्यात आले। भाजप नेते आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलंय। आपल्याला राजकारणामधून रिटायर्ड व्हावंसं वाटतंय असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। मला राजकारणातून रिटायर्ड व्हावं वाटतं, परंतु जनतेचा उत्साह पाहून नव्यानं उभारी मिळते असंही त्यांनी म्हटलंय। परळी महामार्गाच्या दुरावस्थेवरती भाष्य करताना मंत्री पंकजा मुंडे यांनी हे भावनिक वक्तव्य केलंय। आणि माझ्या प्रियला म्हणलं मला आला कंटाळा। वयाच्या 24व्या वर्षी कुठून आता मी
45 कुटुंब झाले 48 तो लागलो म्हणजे 24 वर्ष झाले याच रस्त्यावर जवळपास 30 माणसं ते सगळं कसं बदलायचं मला तर कंटाळा आलाय रिटायर व्हावं असं मी म्हणले पण या कार्यक्रमात जेव्हा मी आले आणि तुम्हा सगळ्यांचा उत्साह बघितला जाग्यावरच्या गरीब घरामधल्या या चमत्काराच्या डोळ्यांना जेव्हा बघितलं तेव्हा वाटलं आपलं काम स्वप्न नाही पंकजा मुंडेंच्या निवृत्तीच्या चर्चेवरती मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचा वारसा पंकजा मुंडे चालवू शकतात असं जरांगेंनी म्हटलंय. मी सल्ला देणारा कोण त्यांचं ते दोघं ठरवतो पण मला जे वाटतं ते माझ्या पोटात जे येते तेच खरं बोलतं. गोपीनाथ मुंडे साहेबाचा वारसा चालवण्याची हिंमत त्यांच्याकडे आहे आणि त्या गोरगरीब जातीला ऊस तोडण्यापासून त्यांनी बाहेर काढल्यात. म्हणजे खूप गरिबीतली जात त्यांनी वर आणलेली. जर ती जात त्यांनी माघार घेतली आणि याच्या का हातात गेली ती जात पुरी जेलात घालेली. गोरगरिबांना अन्नापासून वंचित केलेली. 100% खोटं बोलत नाही हे त्यांच्या लोकांना दिस पटत. बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवरती पत्र दिलं. बीड जिल्हा कारागृहाबाबत गंभीर तक्रारी असल्याचंही त्यांनी नमूद केलं. कारागृहात काही कैद्यांना मोबाईल, प्रतिबंधित वस्तू त्याचबरोबर विशेष सुविधा दिल्या जातात असा आरोप आहे. तुरुंग प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरती देखील त्यांनी संशय व्यक्त केलाय. महाराष्ट्र सरकारकडून सविस्तर अहवाल मागवून स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची आणि दोषींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी सोनावणे यांनी केली आहे. राज्य शासनाच्या विविध शासकीय विभागांची कार्यपद्धती अधिक गतिमान आणि सुलभ व्हावी यासाठी एअर इंडिया इमारतीचं नूतनीकरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी घेतलेल्या बैठकीमध्ये लोकाभिमुख प्रशासकीय रचनेला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. नूतनीकरणामध्ये कोणत्या विभागांचं स्थलांतर करावं याबाबत प्रशासकीय आणि नागरिकांच्या सोयीचा विचार करून नियोजन करण्यास मुख्य सचिवांना सांगण्यात आलंय. बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत 6 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये जेन झी आणि जेन अल्फा यांच्याशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमामध्ये देशातील 100हून अधिक शहरांमधील 15 ते 19 वयोगटातील साधारण 2000 हायस्कूल विद्यार्थी सहभागी होणार आहेत. मोहन भागवत जेनझींशी संवाद साधणार आहेत यावरती रोहित पवारांनी टीका केली आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघामध्येच भाजपचा पराभव होत आहे हे भाजपला स्वीकारावं लागेल असं रोहित पवार यांनी म्हटलंय. तर संवाद जर लाठीचार्ज करण्याआधी झाला असता तर मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची वेळ आली नसती असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. मी मोहन भागवत साहेबांना विनंती करेल तुम्ही महाराष्ट्रात येऊ नका, तुम्ही बिहारमध्ये जावा. देशाचे जे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांच्याच मतदारसंघामध्ये जर एवढा मोठा बदल होणार असेल तर या जेनझींनी तुमची खऱ्या अर्थाने वाट लावली आहे हे आता तुम्हाला स्वीकारावं लागेल. मन की बात आम्हाला ऐकायची नाही, जनतेची बात ऐकणं हे आज महत्त्वाचं आहे. संवाद हा जर लाठीचार्ज करायच्या आधी, टिअर गॅस करायच्या आधी, त्यांच्यावर AK-47 चालवायच्या आधी, तरुण मुला मुलींना ट्रोल्सनी हैराण करायच्या आधी, माफी मागवायच्या आधी हे सगळं जर संवाद झाला असता तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची वेळ आली नसती. हा संवाद खूप उशिरा होत आहे. देर आहे लेकिन दुरुस्त नाही आहे असं होत आहे. आणि त्यांना प्रीच करून काय होणार नाही, त्यांना सभ्यता आणि कल्चरबद्दल काय सांगून काय होणार नाही. संवाद हा दोन्ही बाजूनी झाला पाहिजे. जेनजीच्या मनात काय आहे ते ऐकायला तुम्ही आता हे सगळं दाखवत असाल, पण त्यांच्यावर गंजलेले खिळे लावून लाठ्या चालवलेल्या आहेत. महिलांना कसं हँडल केलेलं आहे. एका तरुण मुलाला धमकी दिली की तुझ्यावर 50 ग्रॅम ड्रग्सची चिटकू. हे सगळं जेनझी बरोबर झालेलं आहे. ते जेनझी विसरणार नाही. नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय. नवी मुंबईतील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास जोरात सुरू आहे. राज्य सरकारनं क्लस्टर योजना लागू करून रहिवाशांना मोठं घर कसं मिळेल याची काळजी घेतली आहे. मात्र वनमंत्री गणेश नाईकांनी क्लस्टर योजनेला विरोध करत शहरामधील सर्वच इमारतींचा पुनर्विकास झाल्यास मूलभूत गरजांचा ताण येईल असं स्पष्टीकरण दिलंय.
गणेश नाईकांच्या भूमिकेला शिवसेनेनं आक्षेप घेतलाय. गोरगरीब लोकांच्या घरांना विरोध केल्यास रस्त्यावर उतरून नाईकांच्या घरावरती मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आलाय. एवढंच नाही तर भाजप आमदार मंदा म्हात्रेंनी देखील नाईकांची भूमिका योग्य नसल्याचं म्हणत घरचा आहेर दिलाय. 30 वर्ष यांची सत्ता होती, तर मग ह्याच्याकडे त्यांनी का लक्ष नाही दिलेलं? आज आमची पाळी आली आहे, झोपडपट्टीवासियांची पाळी आली आहे, माथाडी लोकांची पाळी आलेली आहे, सर्वसामान्य मध्यमवर्गीय जनतेची पाळी आलेली आहे. तर यांच्या आणि ह्यांना न्याय एकनाथ शिंदेसाहेब देण्याचा प्रयत्न करत आहे, तर यांच्यामध्ये यांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे. ही जी रिडेव्हलप वाली घरात ह्या लोकांना घेऊन आता मोर्चा काढणार आहात? बघा, मोर्चा मी साहेबांनी आम्हाला सांगितलं की आपण युतीमध्ये आपण काम करतोय, की आपण जर मोर्चा बिर्चा काढला तर युतीवरती ठपका बसेल, म्हणून तुम्ही संयमाने घ्या. साहेब आम्हाला संयमाने घ्यायला सांगतात म्हणून आम्ही शांत बसलोय, नाही तर आम्हाला यांच्या घरावरती मोर्चा काढायला वेळ पण लागणार. गरीब लोकांचा विकास होणं हे राज्य शासनाने ठरवलेलं आहे. त्याच्यात तुम्ही आम्ही काही करू शकत नाही. नुसतं बोलून चालत नाही, तर कृतीत काम करा. आज लोकांना तुम्ही पूर्वी 4 FSI बोलला म्हणून ग्रामस्थांनी घरं बांधली, माताडी मापाड्यांनी घरं बांधली. त्यांच्यासाठी कोण नाही बोलत सभागृहात, फक्त एकटी मंदा म्हात्रे सर्वांचा विषय घेऊन बोलते. तर मला वाटतं गरीब लोकांना घरं मिळाली पाहिजेत. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे नेते तथा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर उपाध्यक्षपदी हिंगोलीचे राजेश पाटील गोरेगावकर यांची निवड झालेली आहे. कर्मचारी विमा घोटाळ्यामुळे 2012 मध्ये अध्यक्षपद सोडावं लागलेल्या बोर्डीकरांची 14 वर्षांनी जिल्हा बँकेमध्ये पुन्हा एंट्री झाली आहे. 21 पैकी 18 जागा जिंकणाऱ्या बोर्डीकर वरपुडकर पॅनलमध्ये नंतर मतभेद झाले, मात्र बोर्डीकरांनी संख्याबळ बाजूनं करत अध्यक्षपद पटकावलेलं आहे. उपाध्यक्षपदासाठी शिंदे सेनेच्या सईद खान यांचा अर्ज असताना देखील संचालकांनी गोरेगावकरांना पसंती दिली. MPSC पेपरफुटी, सीईटी घोटाळा, TET परीक्षा रद्द करा या मागण्यांसाठी अहिल्यानगर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलंय. राज्यामध्ये आणि देशात सातत्यानं पेपरफुटीचे प्रकार समोर येत असून समाधानकारक कारवाई होताना दिसत नाहीये असा आरोप आंदोलकांनी केलाय. तर सरकारनं ऑनलाईन पेपर घेण्याऐवजी ऑफलाईन पेपर घ्यावेत अशीही मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न केल्यास क्रांती दिन राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे आहे धरणे आंदोलन आणि जागरण गोंधळ आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. MPSCतील पेपर फुटी असेल, त्याचबरोबर MST CETचा घोटाळा असेल, तसेच TET परीक्षा जी आहे तर ती रद्द करावी या मागणीसाठी खरं तर संभाजी ब्रिगेडनं हे आंदोलन सुरू केलेलं आहे. आपल्यासोबत आंदोलक आहेत, त्यांच्याशी खरं तर आपण बोलणार आहोत. काय काय मुद्दे घेऊन आपण आंदोलन सुरू केलं, काय भूमिका आहे? MPSC मध्ये मध्यंतरी पेपर फुटला, त्यावर पुराव्यासह कोर्टात तक्रार झालेली आहे, म्हणजे तो पेपर फुटला हे स्पष्ट आहे. CETच्या पेपर फुटला हे स्पष्ट आहे. किंवा ज्या लोकांनी 25 वर्षापूर्वी शिक्षक म्हणून काम करत असताना IPS IAS लोक घडवले आणि आज 25 वर्षानंतर त्यांना TET सक्तीची केली जाते, ही कुठंतरी आमच्या गुरुजनांची अवहेलना आहे. आमची मागणी आहे TET रद्द करा, MPSC CET याच्या पेपर फुटले याची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करा. परंतु या सगळ्या बाबीमध्ये आम्हाला न्यायपालिकेवरही आता विश्वास राहिलेला नाही. न्यायपालिका आम्हाला झुरळ म्हणतीये. न्यायपालिकेला माझा प्रश्न आहे, या देशातली बेरोजगारी न्यायपालिकेला दिसत नाहीये का? या देशामध्ये सातत्यानं पेपर फुटतायत, त्या बाबतीत सातत्यानं बातम्या येत आहेत, न्यायपालिकेला हे दिसत नाहीये का? न्यायपालिका आम्हाला झुरळ म्हणतीये. होय, आम्ही झुरळच आहोत, परंतु ह्या झुरळांच्याही ज्या समस्या आहेत त्याचाही कुठंतरी विचार व्हावा. आणि त्या निमित्तानं आम्ही या न्यायपालिकेही समोर आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रशासनाच्याही समोर आमची ही भूमिका मांडतोय की कुठंतरी आम्हाला या बाबतीत न्याय द्यावा. अडचणी हेच आहेत की रात्रंदिवस अभ्यास करायचा प्रत्येक विद्यार्थ्यांनी. एवढा अभ्यास करून सुद्धा त्याला यश येत नाही. मग एवढा अभ्यास करून सुद्धा त्याचा फायदा काय नेमकं? उद्या मला CET द्यायची, मग ती आत्ताच प्रश्न पडतो, मी उद्या तो पेपर देऊ का नको? सरकारला विनंती आहे की ऑनलाईन फॅड बंद करा. सगळ्या परीक्षा ऑफलाईनच झाल्या पाहिजे. जर ऑनलाईन तुम्ही हे कायमचं ठेवलं तर संभाजी ब्रिगेड त्या भाषेत उत्तर देणं 100% बंद करेल. जर शासन याची दखल घेतली नाही तर भविष्यात आणखीन तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा देखील इशारा देण्यात आलाय. सुनील भोंगळे, ABP माझा, अहिल्यानगर. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 5 ऑगस्ट रोजी होणार आहे. आरोपी महेश केदारच्या जामीन अर्जावरती युक्तिवाद करण्यासाठी आरोपीच्या वकिलांनी कोर्टाकडे वेळ मागितला आणि त्यामुळे कोर्टानं पुढील तारीख दिली आहे.
सावजी मटणावरून वादाची फोडणी पडली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी सावजी मटणासंदर्भामध्ये केलेल्या विधानावरून नवा वादंग रंगलाय. सावजी जेवण जर माझ्यासारख्या माणसांनी जेवलं तर किमान 1 महिना हॉस्पिटलमध्ये जाईल असं विधान तुकाराम मुंढेंनी केलं आणि नाराजी ओढवून घेतली. खरं तर सावजी मटण हा नागपूरकरांसाठी केवळ खाद्यपदार्थ नाहीये, तर अस्मिता आणि परंपरा आहे. आणि याच खाद्य संस्कृती संदर्भामध्ये मुंढेंनी उपहासात्मक विधान केल्यामुळे नाराजी व्यक्त केली जाते. असं ऑइल फूड खाल्लं तर तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही तर दुसरं काय होईल असं म्हणत मुंढेंनी खाण्याच्या सवयी बदलण्याचा सल्ला दिलाय. बऱ्याच वेळेस असं ऐकतो की माझ्या मुलानं माझ्या नवऱ्यानं कधी तंबाखू खाल्ली नाही, सिगरेट पिली नाही, त्याला कोणतं व्यसन नाही, इव्हन चहासुद्धा पित नाही, तरी त्याला हार्ट अटॅक आला, त्यांना कॅन्सर झाला. आणि याच्यावर उत्तर हेच असतं की याचं काही कारण सांगता येत नाही. त्याचं कारण आपण जे खातो आणि राहतो त्याच्यामध्ये. आणि आपण काय म्हणतो, हॉटेलमध्ये गेलो, अरे मला चांगलं जेवण दे, स्पायसी दे, इकडे तर्री पण काहीतरी इकडे एक मोठा प्रकार आहे ते दे. नागपूरला तर कोणतं ते चिकन काय सावजी, म्हणजे सावजी जर माझ्यासारख्या माणसांना खत करून 1 महिन्यात हॉस्पिटलमध्ये जाईल अशी परिस्थिती आहे. ते आपण खातो म्हणजे काय, ऑइली, फॅटी, सॉल्टी, शुगरी. तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही तर काय, तुमचं हार्ट अजून दुसरं तयार होईल. मातोश्रीवर झालेल्या ठाणे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये 2 गटात शाब्दिक बाचाबाची झाली आहे. ठाण्यात जिल्हा संघटना अधिक मजबूत करण्यासाठी मातोश्रीवरती बैठक झाली आणि ज्यामध्ये आधीचे पदाधिकारी आणि नव्यानं नियुक्त करण्यासंदर्भामध्ये चर्चा करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरेंच्या समोरच दोन्ही गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 2 दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांची पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली होती. ही हकालपट्टी बैठकीमध्ये वादाचा विषय ठरली. दरम्यान या बैठकीला ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत, आमदार मिलिंद नार्वेकर आणि माजी आमदार विलास पोतनीस हे उपस्थित होते. भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवलंय. पक्षाच्या घटनेतील दुरुस्त्यांबाबत आवश्यक कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिलेत. आयोगाच्या म्हणण्यानुसार 26 फेब्रुवारी 2026च्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या ठरावामध्ये केवळ कलम 18(1) मध्ये दुरुस्तीचा उल्लेख आहे. मात्र पक्षानं कलम 6, 7, 12, 32 आणि 36 मध्ये देखील बदल केले. या बदलांना मान्यता देणारे प्रस्ताव आयोगाला मिळालेले नाहीत आणि त्यामुळे या दुरुस्त्यांच्या समर्थनार्थ वैध कागदपत्र आणि प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याची मागणी आयोगाकडून केली जाते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. काही वेळापूर्वी वांद्रे इथल्या SRA कार्यालयामध्ये आयुक्तांची भेट घेतल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला आणि त्यानंतर उपचारांसाठी त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावरती डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एका गावात OTS अंतर्गत कर्जाची परतफेड करूनही शेतकऱ्याची 2.5 कोटींची जमीन अवघ्या 73 लाख रुपयांमध्ये लिलावात विकल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी या संदर्भामध्ये ट्विट करत राज्य सरकारवरती निशाणा साधला. कर्ज फेडून देखील बँका मनमानीनं जमीन विकत असतील तर ही गंभीर बाब आहे. या अन्यायाविरोधामध्ये आवाज उठवणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांवरती लाठीचार्ज करून त्यांना धमकवण्यात आलं. पोलीस प्रशासन नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी आहे की त्यांचा आवाज दडपवण्यासाठी, असा सवाल देखील पटोलेंनी केलाय. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी बँक अधिकारी आणि लिलाव प्रक्रियेमधील सर्वांवरती फौजदारी गुन्हे दाखल करावेत. चुकीच्या पद्धतीने झालेला लिलाव तात्काळ रद्द करून शेतकऱ्याची जमीन त्याला परत मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. खासगी वाहनावर पोलीस लिहिलेलं असेल तर आता कारवाई होणार आहे. वाहतूक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांना आदेश दिलेले आहेत. खासगी दुचाकी आणि 4 चाकी पोलिसावरती पाटी आढळल्यास मोटार वाहन नियम आणि मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई होणार आहे. पोलीस लिहिलेल्या खासगी गाड्यांची तपासणी होत नसल्यामुळे अवैध वस्तूंच्या वाहतुकीची भीती आहे. मुंबई उच्च न्यायालयानं देखील यावरती नाराजी व्यक्त करत कारवाईचे आदेश दिले.
पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट परिसरामधून माजी पोलीस अधिकाऱ्याची दादागिरी समोर आली आहे. पार्किंगसाठी जागा नाही असं सांगितल्यावरून भानुप्रताप बर्गे या माजी पोलीस अधिकाऱ्यानं सुरक्षा रक्षकाला मारहाण केली आहे. मारहाण करतानाचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. या प्रकरणात गोखले इन्स्टिट्यूटकडून अद्याप कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. या व्यतिरिक्त ज्यावेळेस मी ती गाडी त्यांना गेट उघडायसाठी हॉर्न वाजवत होतो, ते आले नाहीत. मी खाली उतरून ज्यावेळेस माझं गेट उघडायला स्वतःला सांगत होतो त्यांना पार्किंग खाली दिसतंय, त्या ठिकाणी गाडी लावल्या, त्यावेळेस ते दोन्ही वॉचमन जे उत्तर प्रदेशमधले आहेत ते माझ्या अंगावरती आले आणि मी त्यांना सांगतोय की ज्यावेळेस मी पोलीस सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहे तरीसुद्धा ते अर्वाच्य भाषेत बोलायला लागले आणि त्यातील एक जण जो होता तो खूपच अर्वाच्य भाषेत बोलत होता आणि गनरला बोलवा असं त्याने 3 वेळा त्या ठिकाणी बोलला गेला. पुणे शहरातील काळे पडळ परिसरामध्ये अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्त बुलेट आणि इतर दुचाकींमधून फटाक्यासारखे कर्णकर्कश आवाज करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या तरुणांविरोधात काळे पडळ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी 18 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले असून 11 बुलेट दुचाकी जप्त करण्यात आल्यात. त्याचबरोबर मॉडिफाय सायलेन्सर्स बसवणाऱ्या 3 गॅरेजवरती देखील कारवाई करत ती सील करण्यात आलेली आहे. पुण्यातील न्याती चौक, उंडरी आणि मोहम्मदवाडी परिसरामध्ये काही तरुण धोकादायक पद्धतीनं वाहन चालवत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते. या व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीनं संबंधित तरुणाचा शोध घेत कारवाई केली आहे. पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिवशी डीजेवरती नाचण्यावरून तरुणांमध्ये वाद झाला होता. याच वादातून शुभम राजू घोडकेची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी अल्पवयीन आरोपींसह एकूण 10 जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील आंबेगाव पठार आणि तुकाईनगर या 2 परिसरातील घोडक्यांमध्ये वाद झालेला होता आणि याच वादाचं रूपांतर पुढे मारामारीत झालं आणि याच वादामधून या तरुणाला जबर मारहाण करण्यात आली होती, ज्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. पुण्याच्या भोर तालुक्यातील स्वप्नलोक सोसायटीमध्ये एकाच रात्री 5 घरांमध्ये घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे आणि चांदीचे दागिने लंपास केले. तब्बल 6,39,500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय. घरात कुणी नाही हे पाहून चोरट्यांनी बंद घरांना लक्ष केलं. 5 पैकी 3 फ्लॅटमधून सोनं त्याचबरोबर रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे, तर इतर 2 फ्लॅटमध्ये मात्र चोरट्यांना काहीच मिळालं नाही. संबंधित घरमालकांनी दिलेल्या फिर्यादीनंतर अज्ञात चोरट्यांच्या विरोधामध्ये भोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ सडा वाघापूर पठारावरती पुन्हा एकदा जीवघेण्या स्टंटबाजीचा प्रकार समोर आलाय. महिंद्रा थार गाड्यांमधून धोकादायक स्टंट करतानाचे व्हिडिओ समोर आले. दोन्ही बाजूंना खोल दऱ्या असलेल्या या पठारावरती चालकाकडून बेफिकीरपणे स्टंट करण्यात येत असल्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला. विशेष म्हणजे याच ठिकाणी गेल्या वर्षी स्टंट करताना कराड तालुक्यातील युवकाची एक थार थेट दरीमध्ये कोसळल्याची घटना घडली होती आणि त्यानंतर देखील अशा प्रकारांना आळा बसलेल्या नसल्याचं या व्हिडिओवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे संबंधित वाहन चालकांवरती कठोर कारवाई करावी, पर्यटन स्थळी स्टंटबाजी रोखण्यासाठी प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरली आहे. आर्थिक विवंचनेतून पिंपरी चिंचवडमधील पिल्लई कुटुंबानं आत्महत्या केली आहे. आता या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली असून या कुटुंबानं सोडियम नायट्रेटचा वापर केलाय. पेटत्या कोळशावरती हे केमिकल ओतल्यामुळे विषारी धूर निर्माण झाला. यामध्ये गुदमरून पिल्लई कुटुंबाचा मृत्यू झाला. करिश्मा ग्लोरी सोसायटीमध्ये 1 ऑगस्टला ही घटना समोर आली. सर्वात आधी 50 वर्षीय विनोद पिल्लई यांचा तर उपचारादरम्यान 45 वर्षीय पत्नी सिरजा आणि 19 वर्षीय मुलगी पौर्णिमाचाही मृत्यू झालाय. पती खासगी कंपनीमध्ये तर पत्नी ही खासगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. मुलगी BScच्या 2ऱ्या वर्गामध्ये शिक्षण घेत होती. उच्च शिक्षित हे कुटुंबीय मूळचं केरळचं होतं आणि काही वर्षांपूर्वी त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये एक फ्लॅट विकत घेतला होता. मात्र आर्थिक चणचण भासू लागल्यामुळे खरेदी केलेला तो फ्लॅट काही महिन्यांपूर्वी त्यांनी विकला आणि आता आर्थिक विवंचनेमधून आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट लिहून या कुटुंबानं जीवनयात्रा संपवली आहे. विनोद यांनी हे घातक सोडियम नायट्रेट रसायन ज्या वेबसाईटवरून खरेदी केलं त्या कंपनीचीही पोलीस सध्या चौकशी करत आहेत.
आपण या तपासाच्या अनुषंगाने 44/2026 असा ADR दाखल केलेला आहे. ज्या दिवशी आपल्याला 1 तारखेला माहिती मिळाली की एक कुटुंब बेशुद्ध अवस्थेत घरात आहे म्हणून, त्यानंतर आपण तत्काळ त्यांना YCM हॉस्पिटल येथे दाखल केलं. दाखल केल्यानंतर त्याच दिवशी पतीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि त्यानंतर पत्नी आणि त्यांच्या मुलीचाही मृत्यू झालेला आहे. आपण जी घराची घरझडती घेतली त्या घरझडतीमध्ये आपल्याला जळालेल्या अवस्थेत कोळसा सापडला आणि एक सोडियम नायट्रेटची आपल्याला बॉटल सापडलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यामुळे जर मृत्यू झाला काय हे आपण तपासात बघत आहोत. थकीत रक्कम मागण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या बोटाचा चावा घेऊन तुकडा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वसईच्या वालीव परिसरातील नाईकपाडामध्ये ही घटना घडली आहे. शिवाकांत तिवारी असं या तरुणाचं नाव आहे. तो विमल इंडस्ट्रीमधील महेश इलेक्ट्रॉनिक्समध्ये कंपनीचा मालक म्हणजेच चौरेसियाकडे थकलेल्या 77,000 रुपयांची मागणी करण्यासाठी होता. पैशांच्या मागणीवरून झालेला हा वाद काही वेळामध्ये इतका वाढला की महेशनं शिवाकांतला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. संतापाच्या भरामध्ये महेशनं उजव्या हाताच्या बोटाचा चावा घेत त्यानं बोटाचा तुकडाच पाडला. यापुढे देखील महेशची मुजोरी कायम राहिली. त्यानं शिवाकांतच्या घटनास्थळी पोहोचलेल्या वडिलांवरती देखील लोखंडी रॉडनं हल्ला केला. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. कागदावरच्या विकास योजनेविरोधात गावकरी बीडमध्ये मैदानात उतरलेत. बीडच्या कुप्पा आगरपाड्यामधून गावामधून भ्रष्टाचार विरोधातली चळवळ उभी राहतेय. तिकडच्या तरुणांनी भ्रष्टाचार संग्रहालय नावानं प्रदर्शन भरवलंय. 10 घराच्या अगार तांड्यावरती 7 कोटी रुपये खर्च केले तरी प्रत्यक्षात गावात कोणतीही योजना न आल्यामुळे या तरुणांनी हे पाऊल उचललंय. रस्ते, पाणी आणि शिक्षणासाठी खूप भटकंती करावी लागते तरी देखील मूलभूत सुविधाही पोहोचत नाहीत आणि त्या विरोधामध्ये ही लढाई सुरू झाली आहे. पुण्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये अंत्ययात्रेदरम्यान मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली. त्यावेळी मृतदेह जागेवरच ठेवून ग्रामस्थांना पळ काढावा लागला. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील वडगाव परिसरामध्ये स्मशानभूमीत ही घटना घडली आहे. अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू असतानाच स्मशानभूमी परिसरातील मधमाशांचं मोहळ अचानक उठलं आणि त्यांनी नागरिकांचा चावा घेतला. त्यामुळे काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं. जीव वाचवण्यासाठी मग नागरिकांना सैरावैरा पळावं लागलं. बोगस बियाणं आणि खतांच्या प्रश्नावरून लातूरात शेतकरी संघटनेनं आक्रमक निदर्शनं केली. शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. बोगस बियाणं आणि खतांच्या वाढत्या प्रकारांबाबत कृषी अधिकाऱ्यांना जाबही विचारण्यात आला. आंदोलनानंतर रघुनाथ दादा पाटील यांनी राज्य सरकारवरती जोरदार टीका केली आहे. राज्य सरकारमध्ये अत्यंत ढ विद्यार्थी असून शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हे सरकार नापास सरकार आहे असं ते म्हणाले. लातूर जिल्ह्यातील खंडापूर गावामध्ये जलजीवन मिशनची कामं रखडल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसमोर भीक मागो आंदोलन केलं. पाणीपुरवठा योजनेची कामं अपूर्ण असल्यामुळे गावातील महिलांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत असल्याचा आरोप या आंदोलकांनी केलाय. जलजीवन मिशनची उर्वरित कामं तातडीनं पूर्ण करून गावाला नियमित पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी महिलांसह ग्रामस्थांनी आंदोलनातून केली. सौदी अरेबियाहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानामध्ये वॉशरूममध्ये सिगारेट ओढणाऱ्या प्रवाशाला मुंबईत उतरताच सहार पोलिसांनी अटक केली आहे. विमान मुंबईमध्ये दाखल होताच एअरलाईन सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. 13 लाख फॉलोअर्स असलेला रील स्टार प्रतीक शिंदेसह 7 जणांविरोधात पवई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कंटेंट क्रिएटर चेतन देवळेकर याच्या तक्रारीनुसार बेटिंग ॲप्सच्या प्रचाराचा विरोध केल्यामुळे त्याचं अपहरण करण्यात आलं आणि मारहाण करत व्हिडिओ बनवण्यापासून रोखण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यांना स्कॉर्पिओ गाडीमध्ये जबरदस्तीनं बसवून साधारण 4 तास डांबून ठेवण्यात आलं आणि धमकीही देण्यात आली. या प्रकरणी पवई पोलिसांनी अपहरण, मारहाण आणि धमकीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी 4 आरोपींना अटक केलेली असून 3 अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे. साकीनाका NTPC सिग्नलवरती धावत्या दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. MH47F3685 क्रमांकाच्या मोटारसायकलला पेट घेतल्यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र कर्तव्यावरती असलेल्या वाहतूक पोलिसांनी तत्परता दाखवत काही क्षणामध्ये आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला असून दुचाकी चालकाचा जीव वाचलाय.
जुलै महिन्यामध्ये पालघर जिल्ह्यात त्याचबरोबर वसई विरार महापालिका हद्दीमध्ये झालेल्या अतिवृष्टी तसंच ढगफुटी सदृश नुकसानीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आलाय। पालघर आणि वसई विरारमधील पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारची मदत जाहीर झाली आहे। प्रति कुटुंब 10,000 ते 1.50 लाखांपर्यंत ही मदत देण्यात येणार आहे। पालघरमध्ये हायवेवरच वाहन चालकाची हुल्लडबाजी पाहायला मिळाली। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यावरती ही स्टंटबाजी पाहायला मिळाली। तब्बल 10 ते 12 किलोमीटर ही स्टंटबाजी सुरू होती। वाहन चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे। त्याच्यासह अन्य वाहनांमधील प्रवाशांचा जीवही धोक्यात घातल्याचा त्यानं प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी त्याच्यावरती कडक कारवाई करण्याची मागणी सध्या करण्यात येते। पुण्यातील खडकवासला धरण परिसरामध्ये पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे खडकवासला धरणाच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे। दरम्यान खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रामध्ये 29,000 क्युसेक एवढा विसर्ग करण्यात येतोय। परिणामी नदीकाठच्या परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय, तर पुराच्या पाण्यात काही चारचाकी अडकून पडल्यात। अग्निशमन दलाकडून या गाड्या बाहेर काढण्याचं काम हाती घेण्यात आलंय, तर भिडे पूल देखील पाण्याखाली गेलाय। धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावलेली असून आंबी, पाथरूड आणि बेदरवाडी परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालाय। पाथरूड आंबी मार्गावरती पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करतायत। आंबी इथल्या अंबिका नदी देवी मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पाणी पोहोचलेलं असून भूम शहरामधून वाहणाऱ्या बाणगंगा नदीला देखील मोठा प्रवाह आहे। प्रशासनानं नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय। नालासोपारा पूर्वेकडून महामार्गावरती जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्थेच्या पार्श्वभूमीवरती स्थानिक तरुणांनी साचलेल्या पाण्यामध्ये ठिय्या आंदोलन केलं। अनेकदा तक्रारी करून देखील प्रशासनानं ठोस उपाययोजना केल्या नाहीत असा आरोप या आंदोलकांनी केलाय। प्रशासनानं तातडीनं रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास येत्या 15 ऑगस्टपासून आमरण उपोषण करू असा इशारा देखील आंदोलकांनी दिलाय। नालासोपारा पूर्वेकडील महामार्गावर जोडणारा जो मुख्य रस्ता आहे, या ठिकाणी वाकडपाडा पेल्हार रोड या ठिकाणी रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे आणि या दयनीय अवस्थेतून प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी येथील तरुणाने अनोखं आंदोलन केलं आहे। आपण जर बघितलं तर या तरुणाने भर पावसामध्ये पाण्यामध्ये बॅनर हातात घेत प्रशासनाच्या जे शहर अभियंता आहेत त्यांचा राजीनाम्याची मागणी केलेली आहे। हा संपूर्ण जो रस्ता आहे हा नालासोपारा ते मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा आहे आणि या ठिकाणी जे रस्त्याची अवस्था बघितली अक्षरशः चाळण झालेली आहे। खड्डेमय रस्ते आहे, पाणी साचलेलं आहे आणि अशा पाण्यातून जात नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो, वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो आणि आज हे अनोखं आंदोलन या तरुणाने केलेला है, त्याच्याशी आपण बातचीत करूया। हर जगह का वसई विराट नालासोपारा नायगांव अंदर का रोड बाहर का रोड मेन रोड कहीं कभी यही अवस्था है, यही हालत है। आज ये देखिए बहुत हल्की बारिश है और लेकिन ये कंटिन्यू ये पिछले महीने भर से पानी निकला ही नहीं है सर, निकला ही नहीं है। ये हाथ जोड़ के विनती है हमारी कि वसई विरार की जनता 15 अगस्त को वसई विरार मुख्यालय के बाहर चले और वहाँ धरना प्रदर्शन करे और प्रदीपा चंगे साहब को इस्तीफा चाहिए। नक्कीच आहे ही या नालासोपारा वाकणपाडा रस्त्याची अवस्था नाही तर नालासोपारा वसई आणि विरार येथील अंतर्गत रस्त्याची अशीच अवस्था आहे आणि या दयनीय अवस्थेला प्रशासन जबाबदार आहे। खड्डे भरत नाहीये आणि त्यामुळेच त्याचा राजीनामा घ्यावा आणि 15 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलेलं आहे। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, नालासोपारा। जळगावच्या यावल तालुक्यात सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेलं निसर्गरम्य निंबादेवी धरण ओव्हरफ्लो झालंय, त्यामुळे या परिसरामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होती आहे। मनुदेवीनंतर महत्त्वाचं पर्यटन स्थळ मानल्या जाणाऱ्या या धरणामधून कालपासून पाणी ओसंडून वाहू लागलंय। अनेक दिवसांपासून या क्षणाची प्रतीक्षा करणारे जिल्ह्याभरामधील पर्यटक मोठ्या संख्येने निंबादेवी धरणाकडे आकर्षित होत असून परिसराला पर्यटनाची नवी उभारी मिळाली। ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं बारवी धरण 91% भरलेलं असून पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील जलसाठ्यात सातत्यानं वाढ होतीये, त्यामुळे धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे। संभाव्य विसर्गाच्या पार्श्वभूमीवरती नदीकाठच्या गावांना आणि संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीनं देण्यात आल्या आहेत।
वाशिम जिल्ह्यात एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यातील अनेक भागामध्ये मुसळधार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय. या पावसामुळे धरण, विहिरी आणि बोरवेलमधील पाण्याच्या पातळीमध्ये देखील वाढ होण्यास मदत होणार असून शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. परभणीत 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं दमदार पुनरागमन केलंय. सकाळपासून जाणवत असलेल्या प्रचंड उकाड्यानंतर दुपारी अचानक ढग दाटून आले आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवरती पाणी साचून वाहन चालकांची काही काळ गैरसोय झाली. मात्र खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूरसह इतर पिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळालेला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. जळगाव जिल्ह्यात 3 दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीचा फटका चाळीसगाव तालुक्यातील भवाळी गावाला बसलाय. भराडी देवीला आलेल्या भीषण पुरामुळे नदीचं पाणी थेट गावामध्ये शिरल्यानं 58 कुटुंबियांचं तातडीनं स्थलांतर करण्यात आलं. पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घराचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं असून गुराढोरांसाठी साठवून ठेवलेला चारा देखील वाहून गेलाय. त्यामुळे अनेकांवरती उघड्यावरती राहण्याची वेळ आली आहे. दरम्यान शासनानं तात्काळ मदत द्यावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते. जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी राज्य सरकारनं तातडीची मदत जाहीर केली आहे. आज नुकसानीची पाहणी केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि आमदार अनिल पाटील यांनी नुकसानग्रस्तांना तातडीनं प्रत्येकी 10,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. गेल्या 2 दिवसांमधील अतिवृष्टीमध्ये पिकांसह मोठं नुकसान झालेलं असून 4 जणांचा मृत्यू आणि 50 गुरढोरं आणि 4,000हून अधिक कोंबड्या, बकऱ्या वाहून गेलेल्या आहेत. पंचनामे पूर्ण होताच 1-2 दिवसामध्ये ही मदत वितरित केली जाणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. पण सगळ्यांना विशेष करून जी स्लम एरिया आहे थोडा त्यामध्ये खूप नुकसान झालेलं आहे आणि म्हणून आतापर्यंत 5,000 रुपये आपण देत होतो. आता मी सेक्रेटरीशी बोललो आहे, माननीय मुख्यमंत्री मोदींशी बोललो, त्यांना 10,000 रुपये तात्काळ मदत आपण या ठिकाणी जाहीर केलेली आहे. त्यांना 10,000 रुपये या ठिकाणी 1-2-3 दिवसामध्ये पंचनामे झाल्यावर 1-2 दिवसामध्ये आम्ही त्यांना पाठवू. गिरी गावामध्ये नदीवरील जुना लोखंडी साकव कोसळल्याची घटना समोर आली. या दुर्घटनेमध्ये साकवाखाली अडकलेल्या 6 ते 7 जनावरांपैकी एका बैलाचा मृत्यू झालाय तर 6 जनावरं जखमी झालेली आहेत. स्थानिक नागरिकांनी तातडीनं बचावकार्य राबवत जनावरांना बाहेर काढलं तर जखमी जनावरांवरती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार सुरू आहेत. नवी मुंबईतील खारघरच्या तीव्र पाणी टंचाई विरोधात संतप्त नागरिकांनी सिडको कार्यालयावरती धडक मोर्चा काढत जोरदार आंदोलन केलं. तब्बल 3 तास चाललेल्या आंदोलनानंतर सिडको प्रशासनानं पुढील 15 दिवसांमध्ये पाणी पुरवठ्याबाबत उपाययोजना करण्याचं लेखी आश्वासन दिलं. दरम्यान कमी पाणी पुरवठ्याचा फायदा टँकर लॉबीला होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी करत तातडीनं कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली आहे. पुण्यातल्या एका हाऊसिंग सोसायटीमध्ये लिफ्टमध्ये अडकलेल्या एका 2.5 वर्षांच्या चिमुकल्यासह 5 जणांना सुखरूप सोडवण्यात आलं. अग्निशमनच्या जवानांनी हायड्रॉलिक उपकरणाच्या सहाय्यानं तब्बल 2 तासांच्या प्रयत्नानंतर मुलाची सुटका केली आहे. पुण्यातील दत्तनगर कात्रज परिसरामधील गृहनिर्माण सोसायटीत काल संध्याकाळी ही घटना घडली. या घटनेमध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. नाशिकमध्ये पावसाळी पर्यटनाच्या नावाखाली धिंगाणा घालणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांनी चाप लावलाय. त्र्यंबकेश्वर पहिने परिसरामध्ये धिंगाणा घालणं, मद्यपान करून लोकांना त्रास देणं आणि महिलांची छेड काढणाऱ्यांवरती पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. हुल्लडबाज तरुणांना स्थानिक पोलिसांनी दांडुक्याचा प्रसाद दिल्याचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा मागणी पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी यापूर्वीच केलेली होती आणि त्यानंतर पोलीस ऍक्शन मोडवरती आलेले पाहायला मिळत आहेत. जम्मू काश्मीरचा वेगवान गोलंदाज अकीब नबीची भारताच्या कसोटी संघात निवड झाली आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी जसप्रीत बुमराच्या जागी नबीचा भारतीय संघामध्ये समावेश करण्यात आलाय. गुडघ्याच्या दुखापतीमुळे बुमरा या मालिकेमध्ये खेळू शकणार नाहीये आणि त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी बजावणाऱ्या नबीला बीसीसीआयच्या निवड समितीकडून संधी देण्यात आली आहे. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे नेते तथा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची बिनविरोध निवड झाली आहे तर उपाध्यक्षपदी हिंगोलीचे राजेश पाटील गोरेगावकर निवडून आलेत. कर्मचारी विमा घोटाळ्यामुळे 2012 मध्ये अध्यक्षपद सोडावं लागलेल्या बोर्डीकरांची 14 वर्षांनी जिल्हा बँकेमध्ये पुन्हा एंट्री झाली आहे.
21 पैकी 18 जागा जिंकणाऱ्या बोर्डीकर वरपुडकर पॅनलमध्ये नंतर मतभेद झाले. मात्र बोर्डीकरांनी संख्याबळ बाजूनं करत अध्यक्षपद पटकावलंय. उपाध्यक्षपदासाठी शिंदे सेनेच्या सईद खान यांचा अर्ज असताना देखील संचालकांनी गोरेगावकरांना पसंती दिली आहे. एमपीएससी पेपरफुटी, एमएसटी सीईटी घोटाळा, टीईटी परीक्षा रद्द करा या मागण्यांसाठी अहिल्यानगर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. राज्यात आणि देशामध्ये सातत्यानं पेपरफुटीचे प्रकार समोर येत असून समाधानकारक कारवाई होताना दिसत नाही असा आरोप आंदोलकांनी केला. तर सरकारनं ऑनलाईन पेपर घेण्याऐवजी ऑफलाईन पेपर घ्यावेत अशीही मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास क्रांतीदिनी राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आलाय. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे आहे धरणे आंदोलन आणि जागरण गोंधळ आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. एमपीएससीतील पेपर फुटी असेल, त्याचबरोबर एमएसटी सीईटीचा घोटाळा असेल, तसेच टीईटी परीक्षा जी आहे तर ती रद्द करावी या मागणीसाठी खरं तर संभाजी ब्रिगेडनं हे आंदोलन सुरू केलेलं आहे. आपल्यासोबत आंदोलक आहेत, त्यांच्याशी खरं तर आपण बोलणार आहोत. काय काय मुद्दे घेऊन आपण आंदोलन सुरू केलंय, काय भूमिका आहे? एमपीएससी मध्ये मध्यंतरी पेपर फुटला, त्यावर पुराव्यासह कोर्टात तक्रार झालेली आहे. म्हणजे तो पेपर फुटला हे स्पष्ट आहे. सीईटीचा पेपर फुटला हे स्पष्ट आहे. किंवा ज्या लोकांनी 25 वर्षापूर्वी शिक्षक म्हणून काम करत असताना IPS IAS लोक घडवले आणि आज 25 वर्षानंतर त्यांना टीईटी सक्तीची केली जाते, ही कुठंतरी आमच्या गुरुजनांची अवहेलना आहे. आमची मागणी आहे टीईटी रद्द करा. एमपीएससी सीईटी याच्या पेपर फुटले याची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करा. परंतु या सगळ्या बाबीमध्ये आम्हाला न्यायपालिकेवरही आता विश्वास राहिलेला नाही. न्यायपालिका आम्हाला झुरळ म्हणतीये. न्यायपालिकेला माझा प्रश्न आहे, या देशातली बेरोजगारी न्यायपालिकेला दिसत नाहीये का? या देशामध्ये सातत्यानं पेपर फुटतायत, त्या बाबतीत सातत्यानं बातम्या येत आहेत, न्यायपालिकेला हे दिसत नाहीये का? न्यायपालिका आम्हाला झुरळ म्हणतीये. होय, आम्ही झुरळच आहोत, परंतु ह्या झुरळांच्याही ज्या समस्या आहेत त्याचाही कुठंतरी विचार व्हावा. आणि त्या निमित्तानं आम्ही या न्यायपालिकेही समोर आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रशासनाच्याही समोर आमची ही भूमिका मांडतोय की कुठंतरी आम्हाला या बाबतीत न्याय द्यावा. अडचणी हीच आहे की रात्रंदिवस अभ्यास करायचा प्रत्येक विद्यार्थ्यांनी. एवढा अभ्यास करून सुद्धा त्याला यश येत नाही. मग एवढा अभ्यास करून सुद्धा त्याचा फायदा काय नेमकं? उद्या मला सीईटी द्यायची, मग ती आत्ताच प्रश्न पडतो, मी उद्या तो पेपर देऊ का नको? सरकारला विनंती आहे की ऑनलाईन फॅड बंद करा. सगळ्या परीक्षा ऑफलाईनच झाल्या पाहिजे. जर ऑनलाईन तुम्ही हे कायमचं ठेवलं तर संभाजी ब्रिगेड त्या भाषेत उत्तर देणं 100% बंद करेल. जर शासनाने याची दखल घेतली नाही तर भविष्यात आणखीन तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा देखील इशारा देण्यात आलाय. सुनील भोंगळे, ABP माझा, अहिल्यानगर.